येत असतात की नाही म्हणून याला सवय लाव रसने सवय लाव एकदा अंगवाईने जर पडलं त्याच्या बापाला सोडत नको म्हटलं तर तिकडे पळायचे आणि यासाठी तर असा ना भूतोल न व्यवस्थित असा कुठल्या गावामध्ये पण झालेला आहे कुठल्या मठामध्ये झालेला आहे कुठल्या मंदिरामध्ये झालेला आहे हे आगळा वेगळा इतिहास आज तुमच्या या मनसुरी गावामध्ये निर्माण झालेला आहे हे सर्वात आणि याच्यासाठी खरोखरच तुम्ही सर्वांनी जागृत राहायला पाहिजे यायला पाहिजे आणि हे केवळ आणि विचार करायला मगाशीपासून आता विचार करत बसलोय 6 वर्षापूर्वी सगळे की मल्लिकार्जुन इथं निर्माण आला इथं झाला अजून मल्लिकार्जुन इथं आला नाही हे मंदिर आता नाही कलर मोठी मल्लिकार्जुन मंदिर सगळीकडे मल्लिकार्जुन आला नाही अजून येणार आहे तुम्ही विचार करायला मल्लिकार्जुन अजून येणार आहे तर असं चाललंय काम मल्लिकार्जुन आला तर काय विचारायचं कधी करायचं त्यावर मला तर वाटतं की सगळं जग ज्या ठिकाणी येते काही ऐकून असतं कारण जगातून पक्षाच्या काही ठिकाणी येणार असतं जग येणारच आहे म्हणजे मल्लिकार्जुन आल्यानंतर हे वैभव काय ते शब्दामध्ये न सांगण्यासारखं आहे ते डोळ्यामध्ये सामावणार नाही आहे मनामध्ये सामावणार नाही असं तो विशाल स्वरूप विशाल कार्यक्रम आज मला याच देवी याच डोळा पाहायला मिळणार आहे म्हणून तुमच्या आजच्यासारखा भाग्यवंत या जगामध्ये कोणी नाही अनंत जन्मीच्या ज्याला सुखवतो तोच सेवक होऊया अनेक जन्माचं पुण्य करून तुम्ही आले आहे म्हणून हा सोहळा तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणून कोणीही चुकवू नका तुम्हाला पूर्ण रूपेनं त्या मल्लिकार्जुनचे तुम्हाला आशीर्वाद पाहिजे असेल तर कोणीही चुकवू नका आणि रोज एक तुम्ही नेम घाला एक नेम घाला जसं वीरशैव धर्मामध्ये लिंगपूजा करणे नित्यकर्म आहे तसे एक नित्यकर्म नेम घाला तुम्ही काय त्याला पैसा अडका द्यायचा नाही काय नाही फक्त 5 मिनिटं वेळ खर्च करायचा तुम्ही सकाळी तुमचं प्रपंचाचं काम केल्यानंतर सुचिरभूत आंघोळ करा व्यवस्थित लिंगपूजा करा भस्म लावा आणि घरापासून तुम्हाला निघायचं आहे कुणाशी बोलायचं नाही काय नाही कुणाकडे बघायचं नाही काय नाही तिथं तुम्हाला मूळवरती धरायचं आणि मलया 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 म्हणत द्यायचं मलयाचं दर्शन घ्यायचं प्रदर्शन करायचं मलया असं तुम्ही नित्य नेहमी ठेवा मी मलया मलया बरोबर तुमच्या घरामध्ये मलया येतो त्याचा महिमा हा आघात आहे कारण स्वतंत्र रामेश्वर त्याला तुम्हाला लहान वयामध्ये एका हातामध्ये उचलून घेतले भक्तीमुळं तुम्हाला काय उचलून घेणार नाही म्हणून खरोखरच त्या मलयाचं स्वरूप मलयासारखं आणि मलयाचं पाईक होण्यासाठी आपण सर्वांनी त्याची भक्ती करूया ती शक्ती परमेश्वर जगला आणि मलया सर्वांना जागृती जय मंगलम जय नमः शांति मिळते म्हणायचं दरबारे विश्वाला दरबारे विश्वाला जय मंगल जय नमः पार्वती देवी महाराज मुझे गुरु ने कथा सुनकर जीवनी का शिवाचार्य महात्मेना अनंत राजसी प्राप्त केलेला कार्यकर्त्यांनी स्वतःची तयारी करावी बाकीच्या तयारी करावी पूज्य गुरुवारी सर्वच राष्ट्रीय असणाऱ्या गुरुवारी अनंत आपला अशी वचन मध्ये दृष्टांत दिलेले सर्वांना या ठिकाणी आपण